नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. आज सकाळी मस्त फ्रेश मॉर्निंग आहे, पण सूर्योदय तर काही उगवलेला नाही आहे. कंटिन्यू पाऊस सुरूच आहे, पण एक रिफ्रेशिंग गोष्ट तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स, मस्त असं पिंक कलरचं रोज आपल्या प्लांटला आलेला आहे. अँड सेकंड वन इज बेबी पिंक कलर. मस्त फ्रेश वाटतं ह्या फ्लावर्सकडे, प्लांट्सकडे बघून. आणि अशा प्रकारे माझ्या रोजच्या डेली मॉर्निंगची रिफ्रेशमेंट असते. त्याचबरोबर बाहेर कंटिन्यू पाऊस सुरू आहे. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होतं आहे, बट सकाळपासून पाऊस तर सुरूच आहे. पण कामं तर काय आपली थांबणार नाही आहेत. त्यामुळे चला, आजच्या डेली ब्लॉगमध्ये मी काय काय गोष्टी केल्या ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले नाश्ता तयार केला, नंतर चहा बनवला. तसं तर रोज आम्ही दोघं सोबत नाश्ता करत असतो, पण आज जरा यांना घाई होती, त्यामुळं लवकर ह्यांना नाश्त्याची प्लेट रेडी करून दिली, चहा रेडी करून दिला. त्यांनी नाश्ता चहा घेऊन ते ऑफिसला गेलेत. आणि आता माझ्या डेची मी सुरुवात करते या आवळ्याच्या पाण्याने. ॲक्च्युली रोज डेली मॉर्निंगला मी सगळ्यात पहिले अनुषापोटी आवळा ज्यूस घेत असते, जे की आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी, पचनासाठी, सर्वांसाठी ऑल ओव्हर बेनिफिशियल आहे आवळा. सो तुम्हीही ट्राय करा. बट त्याच्यात पण कसं आहे, ऑलमोस्ट 10 ते 15 दिवस आवळा ज्यूस घ्या. त्याच्यानंतर जे तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना, कोमट पाणी घ्यायचे, किंवा मग अनुषापोटी तुम्ही तुपाचा 1 चमचा खाऊ शकता जर पित्ताचा त्रास असेल. असं तुम्ही चेंजेस करत जा. ॲक्च्युली कसं असतं, आवळा तसं बघायला गेलं तर उष्ण थोडं गुणात्मक असल्याकारणाने कंटिन्युएशनमध्ये नका घेऊ. बट तुमच्या बॉडीच्या नीडनुसार तुम्ही मॉर्निंगचा जो स्टार्टिंगवाला पोर्शन आहे त्याच्यात काय घ्यायचं हे डिसाईड करू शकता. तर आज माझे मॉर्निंगला 2 पार्सल आले होते. एक आहे मिशोचं आणि सेकंडवालं आहे ते आहे फ्लिपकार्टवालं. तर कामं तर राहिले, पण एखादं पार्सल आलं तर ते ओपन करायची एक्साइटमेंट माझी फार असते. त्यामुळे म्हटलं चला आपण पहिले अनबॉक्सिंग करूयात ह्या 2 प्रोडक्टची, आणि मग मी कामाला सुरुवात करते. म्हणजे प्रोडक्ट बघूयात आपले. ॲक्च्युली मी इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्स बरेच लावले, पण मला हँगिंग प्लांट्स थोडेसे ॲड करायचे होते. त्यासाठीच मी हे पॉट मागवले. मी लोकल शॉपमध्ये पण चेक केलं, पण तिथे बरेच कॉस्टली सांगत होते. ऑलमोस्ट एका पॉटची किंमत मला 80 ते 100 रुपयेपर्यंत सांगत होते. आणि इथे मला 1 2 3 4 5 असे पॉट भेटलेले आहेत. त्याच्यासोबत त्याचे साकळ्या ज्या आपण म्हणतो, ज्याने आपण हँग करू शकतो, त्या देखील मला भेटलेल्या आहेत. आणि ऑलमोस्ट 250च्या आतमध्येच भेटलेलं आहे. सो एक छान डील आहे. जर तुम्ही विचार करत असाल, तुम्हाला जर हँगिंग प्लांट्स ॲड करायचे असतील तुमच्या गॅलरीमध्ये, तर एक बेस्ट ऑप्शन आहे या पॉट्सचा. आणि त्यांचे हे हँग करायचे जे साखळ्या आपण म्हणू शकतो, खूप त्या देखील मस्त आहेत. आणि शेपही त्यांचा छान युनिक आहे. ॲक्च्युली कसं, मी बऱ्यापैकी बघितलं ते सर्कल म्हणजे गोलाकारच आकाराचे बरेचसे होते. सो ते थोडंसं क्वाईट नॉर्मल आणि रेग्युलर वाटत होतं. हा ओव्हल शेप आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं युनिक काहीतरी आहे प्रोडक्ट, आणि छान आहे, मस्त आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे तो एक ड्रेस आहे. ॲक्च्युली कॉटनमध्येच आहे. कधी कधी सेल्फ पॅम्परिंग पण गरजेचं आहे. रोजच उठून आपण आपलं डेली जे शेड्यूल आहे ते फॉलो करत असतो, किंवा डेली रुटीनमध्ये आपण आपल्या बिझी असतो, पण कधीतरी एखादं छोटं मोठं गिफ्ट आपण स्वतःला देऊन सेल्फ पॅम्परिंग करणं तर बनता येईल ना, तो बनता येईल. ओके, कॉटनमध्ये आहे हा. आणि त्याचबरोबर त्याच्यावर व्हाईट टॉपवर ब्लॅक कलरचे असे डॉट्स आहेत. आणि जो नेक एरिया आहे तिथे असा लेसचा पोर्शन आहे. वी नेक आहे. ॲक्च्युली थोडंसं डिफरंट वाटली मला वी नेक ह्याची, छान आहे. आणि तशीच स्लीव्सला देखील लेस आहे, जी नेक रिजनला आहे ती. आणि ही त्याची पॅन्ट आहे. पॅन्ट ही नॉर्मल आपली सिगारेट पॅन्ट असते थोडी, त्या टाईपमध्ये आहे. पण ह्याचं सूत खूप
मस्त आणि सॉफ्ट आहे आणि कॉटनमध्ये असल्या कारणाने सगळ्यांसाठीच कम्फर्टेबल आहे असा ड्रेस हा. आणि ओव्हरऑल मला आवडला. बघू नंतर थोड्या वेळाने ट्राय देखील आपण हा करू. पार्सल्सची अनबॉक्सिंग झाल्यानंतर आता वेळ आली कामाची. पहिले हॉलमध्ये असलेलं सर्व पसारा मी उचलून ज्या त्या ठिकाणी नेऊन ठेवते. नेहमी घर नीटनेटके ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला तिची एक स्पेसिफिक जागा असली पाहिजे आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तिचा यूज करायचा. जेव्हा गरज संपेल तेव्हा ती गोष्ट ॲज इट इज तिच्या जागी ठेवली, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा त्या गोष्टीची गरज भासेल तेव्हा आपण तिथेच जाऊन ती शोधली तर इझिली सापडेल व त्यावेळी अनावश्यक चिडचिड होणार नाही. सो मी जो पसारा पडला होता, ज्या ज्या गोष्टी मी हॉलमध्ये होत्या त्या सगळ्या आवरून त्यांच्या ठिकाणी ठेवून दिल्या. आता सध्यापुरते हे पॉट तर मी डायनिंग टेबलवर ठेवत आहे व त्यानंतर बाकी देखील गोष्टी मी आवरायला घेत आहे. आता ॲक्च्युली माझ्याकडे ना मेड नाही आहे, पण मला कधी तिची गरजही भासत नाही. ॲक्च्युली घरातील प्रत्येक काम हे मी आनंदाने करते आणि आपल्या घरासाठी जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला आनंद तर भेटतोच, पण पूर्ण काम झाल्यानंतरचा जो फायनल लुक असतो तो देखील आपल्याला खूप असं रिफ्रेशिंग आणि एक हॅपीली वाईब देऊन जात असतो. आता मी मॉर्निंगला रिकाम्या पोटी आवळा ज्यूस घेतला, ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्याच्यानंतर अर्धा तास मी काही खात नाही. मग तोपर्यंत ही सर्व माझी वरची कामं झाडून काढणे, पसारा आवरणे हे सगळे मी करून घेते व त्यानंतर नाश्त्याला घेते. पसारा आवरून झाल्यावर सगळ्यात पहिलं काम म्हणजे झाडून काढणं. आता झाडून तर मी केवढं फास्ट काढत नाही आहे, पण व्हिडिओ माझा बराच लेंदी होईल म्हणून फास्ट फॉरवर्डमध्ये करून तुम्हाला दाखवत आहे. झाडून नेहमी कान्याकोपऱ्यातून जेव्हा आपण घेतो तेव्हा डीप क्लिनिंगच्या वेळेस जास्त काही कचरा निघत नाही, त्यामुळे ऑलवेज कान्याकोपऱ्यातून झाडून घेतलेलं हे तुम्हाला नेहमीच बेनिफिशियल ठरेल. फ्रेंड्स, माझा हॉल आता पूर्णपणे आवरून झालेला आहे. तुम्हाला मी लुक दाखवते हॉलचं, किती सुंदर दिसतं. हॉल आवरून झाल्यावर आता वेळ आहे किचनची. मी नेहमी एक एक रूम करून आवरायला घेत असते, जेणेकरून ती जेव्हा रूम आपली कंप्लीट होते तेव्हा पूर्ण त्याचा आपल्याला भारच कमी वाटतो. आता नेक्स्ट रूम मी किचन घेतलेली आहे. किचनमध्ये पण काल जे मी भांडे घासून ठेवले होते ते आता रात्रभरात सुकून झालेले आहेत व सकाळी आता ते भांडे ज्या त्या जागी ठेवले की किचन ओटा आपला मोकळा मोकळा होऊन जातो. त्यामुळे नंतर जेव्हा आपण कुकिंग करायला जातो तेव्हा कामाचा भार हलका वाटतो आणि मोकळ्या किचन ओट्यावर स्वयंपाक करायला देखील आपल्याला रिफ्रेशिंग वाटत असतं. आता मी एक एक करून सगळी भांडी लावून घेत आहे व त्याचबरोबर डोक्यामध्ये सायमल्टेनियसली विचार देखील सुरू आहे की आता दुपारी जेवणाला काय बनवायचं. तर त्यानंतर किचन ओट्यावरचे डबे वगैरे सगळे ज्या त्या ठिकाणी ठेवून मी नाश्त्यानंतर एका प्लेन फक्त वॉटरनी पूर्ण किचन कट्टा पुसून घेत असते. म्हणजे जे असं तेलाचे वगैरे काही डाग उडले असतील तर ते दिवसभर तसेच सुकून जाण्यापेक्षा एक हलका कपडाने आपण तेवढाच हात तर मारूच शकतो, जेणेकरून स्वयंपाकाच्या वेळेस पूर्ण स्वच्छ किचन ओटा आपण बघितला तेव्हा स्वयंपाक करायला देखील आपल्याला हुरूप येतो. आता इथे किचन ओटा मी पुसून घेत आहे, पण त्याचबरोबर माझ्या डोक्यात अजून एक विचार सुरू होता, करू की नाही करू थोडासा संभ्रम होता. पण म्हटलं ठीक आहे, केल्याशिवाय पण आपल्याला त्याचं एक्सपिरियन्स घेता येणार नाही, त्यामुळे ते काय असेल ते एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी फ्रेंड्स. सो ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे इथे मी पटपट कामं आवरून घेते आणि त्या गोष्टीची तयारीसाठी लागणार आहे मी नंतर. किचन मी स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यानंतर पूर्ण लुक कसा दिसतोय तो मी तुमच्यासोबत शेअर करते.
आता किचन आवरून झाल्यानंतर मी थर्ड रूम घेतली आहे आवरायला, ती आहे मास्टर बेडरूम. ॲक्च्युली काल यांच्या एका कलिगचं लग्न होतं, सो ते तिकडे गेले होते, बट यायला बराच वेळ झाला, रात्रीचे 1-1:30 वाजले. त्यामुळे राजांनी आल्यावर तसेच कपडे किड्स कपाटावर ठेवून दिले आहे आणि नंतर त्यांनी रेस्ट केली व सकाळी उठल्यावर पण पटपट आवरून गेले ऑफिसला. आता हे गेल्यावर आपलं काम काय राहिलेला पाठीमागचा पसारा आवरणं. तर मला एक छोटीशी टिप्स सांगायची होती तुम्हाला. जेव्हा आपण कपड्यांच्या घड्या घालतो तेव्हा बसून घालण्यापेक्षा उभं राहून किंवा चालत आपण घातलेलं बेस्ट राहील. बिकॉज कसं होतं गृहिणींचं सकाळी आणि संध्याकाळी कामांचा बऱ्यापैकी लोड आपल्या मागे असतो, पण दुपारचा टाईम हा मोस्ट ऑफ दी बसण्यामध्ये किंवा रेस्ट करण्यामध्ये जातो. त्यामुळे पण आपलं कुठंतरी नकळत कसं ना वेट गेन होतं. त्यामुळे असं कपड्यांच्या घड्या घालताना आपण चालत किंवा उभं राहून देखील ते काम करू शकतो, जेणेकरून ते आपल्या बॉडीला बेनिफिशियलच राहील. आता तुम्ही म्हटलं असाल ही किड्स कपाट कशाला म्हणते, तर हे बॅक साईडला ब्लू कलरचं कपाट आहे ना, ते आमच्या लग्नापूर्वी यांनी जेव्हा बॅचलरमध्ये राहत होते तेव्हा घेतलं आहे, पण तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला खूपच युजफुल ठरलं आहे. ॲक्च्युली एक कपाट आहे जे आम्हाला लग्नात आलेलं, पण ते आम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवलं आहे. आणि जे आपले डेलीचे रेग्युलर यूजचे कपडे असतात ते ह्याच्यात आरामात मावतात आणि खूप मस्त आहे डेली यूजसाठी. सगळ्या कपड्यांच्या घड्या घालत होते तोपर्यंत माझी नजर गेली तिथे पिंक कलरच्या फेट्यावर, जो की हे काल लग्नाला गेले होते तिकडून घेऊन आले. आता माझ्यातली जुगाडू बुद्धी जागी झाली आणि काहीतरी माझं चालू होतं की याच्यापासून काहीतरी आपण होम DIY किंवा याचा काहीतरी आपण रियूज करू शकतो. सो आता तरी सध्यापुरतं मी ह्याला पॅक करून ठेवून देणार आहे, पण नंतर कधी भविष्यात मी याचा काही रियूज करेल तो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आता पटपट कपड्यांच्या घड्या घालून कामावरून घेते. यांनी जो काल लग्नात ड्रेस घातला होता त्याच्यावरती जे जॅकेट होतं ते खाली जी पडली आहे ना कापडी पिशवी, त्याच्यामध्ये मी छान मस्त घडी घालून ह्यांना दिलं होतं. पण लग्न झाल्यानंतर ह्यांनी ते जॅकेट एका छोट्या ब्लू कलरच्या पिशवीत पूर्ण चोंगळा मोंगळा करून घेऊन आलेत. पण आपण गृहिणी काय व्यवस्थित नीटनेटकेपणा काय सोडणार नाही. सो मी व्यवस्थित होतं तसं करून ठेवलं व त्याच्यानंतर राहिलेल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्यानंतर डेली यूजचे कपडे त्या कपाटामध्ये ठेवून दिली व जे न्यू कपडे होते ह्यांचा ड्रेस आणि माझा ड्रेस तो मोठ्या कपाटात ठेवून दिला. आता माझ्याकडे एक जुना स्टोल होता जो की आता मी काही वापरत नाही आहे, तो बराच जुना झाल्यामुळे तो ठेवून टाकला होता. पण आता त्याचा यूज मी बेड झाडायला करत आहे. तसं बघायला गेलं तर खिडकीतूनही बरीच धूळ घरात येत असते आणि ती जर आपण डेली बेसिसवर अशी झटकून साफ केली तर बेडशीटही आपली नवीन अशी दिसते व बेड देखील पूर्ण असा नीटनेटकं स्वच्छ दिसायला हेल्प होते. त्यामुळे तुम्हीही असे तुमच्याकडे अनावश्यक कपडे किंवा जे तुम्ही यूज नाही करत त्याचा यूज असा करू शकता. तर पूर्ण बेड सेट करून घेतला. उशा लावल्यावर बघा किती मस्त दिसतोय ना बेड. आता हा जो बाजूला मी पसारा उचलते तो का खुर्चीवर ठेवला. येस, ॲक्च्युली माझ्या बेडच्या शेजारी साईड टेबल नाही आहे, पण प्रत्येक गोष्ट जेव्हाला तेव्हाच पाहिजे असा नेहमी हट्टहास धरणं हा चुकीचंच आहे. ठीक आहे, ॲडजस्टमेंटनुसार जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा ती आणावी, तिच्यात समाधान मानावं, पण तोपर्यंत काहीतरी जुगाड हवाच. म्हणून मी तिथे एक चेअर ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यावर आमच्या फॅनचं रिमोट किंवा मोबाईल किंवा वॉटेवर जे आपण साईड टेबलवर गोष्टी ठेवत असतो त्या मी तिथे ठेवायला त्याचा यूज करत असते. व पूर्ण रूम आता छानपणे झाडून घेऊन बेडरूम माझी आवरून झालेली आहे. पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर मास्टर बेडरूमचा लुक असा काहीतरी होता. थर्ड रूम पण माझी आवरून झाली आहे. आता फोर्थ रूमकडे वळते. आता मी वळते फोर्थ रूमकडे. ॲक्च्युली हा रूम तर एक्स्ट्रा रूम असल्यासारखाच आहे, त्यामुळे ते नेहमीच आमचा बराच पसारा असतो.
त्यामुळे तर पर्समधलं सगळं सामान त्यात ॲड करते. मग आता हे प्लांट मी तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं होतं. ॲक्च्युली हे माझं प्लांट जळालं, तसं तर दुःख मला भरपूर झालं, पण ठीक आहे, लाईफचा पार्ट आहे. काही गोष्टी चांगल्या होणार, काही वाईटही होणार. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यातून पुन्हा पॉझिटिव्ह काही करता येईल का, ह्याने आपण प्रयत्न करायचा आहे. आता लवकरच मी एखादं छानसं काहीतरी प्लांट आणून त्याच्यात लावेल, जेणेकरून ते जुनं प्लांट आपलं जे गेलं आहे त्याची ऑलवेजच आपल्याला सॅड फील होणार नाही. ठीक आहे, आता कसं पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे ना कपडे माझे सुकतच नाहीत आणि गॅलरीमध्ये देखील पाऊस येत असल्याकारणाने हे स्टँड मी इथेच ह्या बेडरूममध्ये ठेवते फॅन लावून. पण आता परवाची कपडे माझी आज सुकलेली आहेत, ते आता कपडे स्टँडवरनं काढून घेऊन सगळ्या कपड्यांच्या पटपट घड्या घालून घेते. ॲक्च्युली घरात बघायला गेलं ना तर बऱ्यापैकी 50 ते 60% पसार हा कपड्यांमुळेच दिसत असतो. म्हणजे आपण कपड्यांच्या घड्या घालून कपडे सगळे सेट करून ठेवतो ना, घर एकदम मस्त मोकळं मोकळं वाटतं ना फ्रेंड्स. सगळे कपडे एका ठिकाणी गोळा करून ठेवले व त्यानंतर आता ही रूम मी मस्त पूर्ण झाडून घेणार आहे. आता एक एक करून कपड्यांच्या घड्या घालून घेते. यांचे कपडे वेगळे करून ऑफिसचे ठेवते, त्यानंतर यांचे घरी घालायचे कपडे वेगळे करून ठेवते व त्याचबरोबर माझे जे बाहेर घालायचे कपडे व माझे घरी घालायचे कपडे असे जर आपण सेग्रिगेट करून ठेवले ना, तर ज्यावेळेस जे कपडे आपल्याला आवश्यक आहे तिथे ते आपण जाऊन घेतले तर आपल्याला लगेचच भेटतात. व त्याचबरोबर मगाशी तुमच्यासोबत शेअर केलेली टिप्स, इथे देखील मी कपड्यांच्या घड्या घालताना उभं राहूनच घड्या घालत आहे, जेणेकरून तेवढी आपली मसल्सची मूवमेंट होते व आपलं तेवढंच एक टाईपचे आपण व्यायाम छोटा मोठा म्हणू शकतो. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. व त्याचबरोबर मी सांगितलेल्या छोट्या मोठ्या हेल्थ टिप्स जर तुम्हाला आवडत असतील तर त्या देखील मला कमेंट्समध्ये तुम्ही क्वेश्चन करून विचारू शकता. त्या रिगार्डिंग देखील मी तुम्हाला टिप्स देत जाईल. व भेटूया पुढच्या एका नवीन मस्त अशा रिफ्रेशिंग व्लॉगमध्ये. आता माझ्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून झालेल्या आहेत व पूर्ण रूमचा एकदा तुम्हाला लुक दाखवते आणि व्लॉगचा एंड इथेच करते. तर असा आहे रूमचा फायनल लुक. ओके देन, बाय बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.